नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. वैशाली काही बोलणार आहेस की नाही तू? मीच एकट्याने नमस्कार करायचं ठरवलंय का यांना? सांगा मित्रांनो, हे बरोबर आहे का? नमस्कार. दोन्ही हातांनी करायचं असतं यांना, त्याच्यामुळे बोलले वाटतं. हो का? ओके मित्रांनो, अस्सल सांगतो, पुण्यामध्ये आज रात्रीपासून पाऊस चालू झालेला आहे. थोडासा ब्रेक दुपारच्या टायमाला घेतला होता पावसानं, पण पुन्हा अगेन पाऊस चालू झालेला आहे. आत्ता आम्ही बाहेर होतो, दोघेही खूप भिजून आलो आहेत. म्हणजे रेनकोट घालून सुद्धा पाऊसमध्ये जातो. आणि ह्या मॅडम छत्री घेऊनच बसलेल्या होत्या. आणि मग काय, आज यांची इच्छा झाली की आज या टाईमला वाजलेत 3:30 वाजले आहेत आणि यांची इच्छा झाली काय तर बिस्किट खायची आणि चहा प्यायची. मग एवढा छान मौसम असताना आमच्या मॅडम ज्या आहेत ते त्यांना मौसमप्रमाणे खायला लागतं, म्हणून त्यांनी ठरवलं की बिस्किट वगैरे घ्यायची. मग त्यांनी बिस्किट घेतले आहेत आणि आले आहेत. मग विलायची वाली चाय. तर वैशाली मला सांग, तू तुझ्या गावाकडे असतेस तेव्हा तू असा पाऊस पडत असताना काय करत असतेस? सांग, आपल्या प्रेक्षकांना ऐकायचं आहे तुझं मत. काय नाही, आम्ही चहाच घेतो. काय घेतो? चहा घेतो. फक्त चहा? चहा त्याच्यासोबत? बिस्किट. चहा बिस्किट खारी. अच्छा अच्छा, बरं. कधी तर गरमागरम भजे. अच्छा, भजे. अजून हे काय आहे असं? हे माईक आहे. हे माईक आहे. अहो थांबा ना. अगं, हे तू जिथे जाईल तिथे येतं. हे विचारू नकोस तू, खरंच सांगतोय. बर, हे तू जिथे जाईल तिथे येणार आहे. बरं, याला तुमच्या इकडे काय म्हणतात? सांडस. सांडस. कशाला विचारलं? हे आमच्याकडे ह्याला कडची म्हणतात. मित्रांनो, तुम्ही सांगा तुमच्याकडे याला काय म्हणतात? कडची म्हणतात का सांडस म्हणतात? ज्यांचे जास्त कमेंट्स येते त्याला आम्ही लाईक देऊ. अहो, सांडस जे कमेंट करेल ना त्याला तू द्यायचं, आणि जे कडची करेल त्याला मी कमेंट देणार. मित्रांनो, सांगा तुम्ही. हे आहे, गावाकडे म्हणतात, मग सांगितलं मी. अच्छा, ओके. बर, पण आता तू पुण्यात राहतेस यार, मग पुण्यामध्ये तुला काय म्हणायला पाहिजे? कडची पक्कड. पक्कड वेगळी असते. पक्कड वेगळी असते. पक्कड वेगळी असते. काय असते वेगळं? वेगळं काय वाटत त्याच्यामध्ये? पक्कड वेगळी असते. असं करताना चहा व्हिडिओ कसं? हे असतं, दोघांनी कप घ्यायचे, असं असे. घ्यायचं. हां, बंद करा, असं पकडा. हां, कसं? असं. हां, असं. अच्छा, असं. हां, पण इकडं वर धर ना, थोडंसं दिसलं पाहिजे ना. अहो, पण त्याच्यात दिसलं पाहिजे ना. मला नंतर व्हिडिओ बनवायचा त्याच्यासाठी. नाही. एकदा हां, ठीक इकडं आहे. आणि इकडं. कसं? हां, कसं? असं करा. हा, चिपको. Cheers. असं असं. कसं? असं. आता बघा, एकदा इकडं हां, आणि पुन्हा इकडं. असं. पण असं धडक मारता जर फुटला तर काय आहे? चहा झालेला आहे, गरम वाफ येत आहे. वैशाली, पावसामध्ये ना खूप पाऊस होता हो, आणि आम्ही बिचारे आहोत, आम्ही गरीब आहोत हो. आम्ही 2 व्हीलरनंच आलो घरी. मग काय 4 व्हीलर? मी वाट नाहीतर बघतोय ना, 4 व्हीलर वाडीकडून कधी 4 व्हीलर येते त्याची वाट बघतोय. राहताच पण. अगं, मोठी प्लेट घे वैशाली. अहो, प्लेट सगळ्या घासायले, मी भांडे नाही घासले. अगं वैशाली, ते ट्रे घ्या मग. हा, मग ह्याचं डोकं कोण चालवणार? असं फटाक दिशी डोकं चाललं पाहिजे ना. घ्या, चला. बघा मित्रांनो, वेटर आहे मी वेटर आहे. 5,000 रुपये दिलेत मला यांनी. कोणी? तुम्ही. मी?
कशाला? शॉपिंग करायला कुठे करणार आहे शॉपिंग? पुण्यामध्ये. चल, तुला ना पुढचे 24 तास देतो मी. देऊ का मित्रांनो? सांगा तुम्ही फक्त. वैशालीला जर मी चॅलेंज जर दिलं ना मी, की पुढच्या 2 तासामध्ये हे पैसे खर्च करायचे आहेत, पण मित्रांनो हे पॉसिबलच होणार नाही आहे. काय वैशाली, वाटतं का तुला पॉसिबल करू शकशील तू हे? तुम्हाला वाटतंय का मी 5,000 खर्च मी करणार? तेच म्हणतोय, मी एक्झॅक्टली तेच बोलतोय की तुला जर मी 5,000 रुपये दिले की पुढच्या 2 तासामध्ये हे बघा तुला काय ते खर्च झालं. करायचे आहेत, आणि तू काय काय झालं इकडं? वा 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 वैशाली म्हणजे काय करते काय नाही. तर बघा ना, पुढच्या 2 तासासाठी जर दिले ना, मॅडम खर्च नाही करू शकणार, कारण की आमच्या मॅडम मला माहिती आहे. हो कशा आहेत? खरंच नाही खर्च करत, ते खर्च नाही करू शकणार. नाही नाही अगं वैशाली, खर्च कर यार, बर. कर. वाव, किती मस्त डान्स करतेस यार खरंच. कुकर ठेवलाय ना, मग ते माझं वाट बघताय ना. गॅस लावा. खटाक कुकरमध्ये डायरेक्ट खिचडी कढी. आज आम्ही स्वयंपाक केला नव्हता सकाळी, म्हणून आम्ही आप्पे 5 केले होते. वाजता जेवणाची तयारी करणार आहे. आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही 5 वाजता आता कढी खिचडी खाणार आहे. म्हणजे 5 वाजता बनवणार आहे, लवकर खाणार आहे. आमचा दिवस आजचा असा झालेला आहे, दर 2 तासांनी काही ना काहीतरी खायला पाहिजे. हा सकाळी किती वाजल्यापासून? मी आल्यापासून 12 वाजता 12:30 वाजता आलो. काय खाल्लं मी दर 2 तासाला? असंच चालू आहे, भूक लागली म्हणून. काही आज फक्त आप्पे बनवले होते, आप्पे आणि छान चटणी केली होती या प्रिय वैशाली मॅडमनं. पाणी घ्या ना, आपल्याला ह्याच्यात टाकायला. हे पातेल्यात घ्या. ह्याच्यात घेतो, घ्या का मला? ह्याच्यात घेतो, हे ह्याच्यात. खिचडी टाक. ह्याच्यात घेतो डायरेक्ट, म्हणजे हे जग या मिक्सरचा खटाक टाकता येतं असं. ओ पडायला ना मोबाईल. अगं तू नीट धरलं नाही आहेस का? अभी देखो ये मोहरी, ये मोहरी मोहरी टाका, जिरं टाका, सगळं टाका. खटाक. तेजपत्ता, मिरे. मिरच्या नको, आता काय कट केले नको. नाही मिरच्या, नको आता. बस मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी तड फुटली आहे. नको नको, तेवढे नसते ते मिरी. अहो जास्त पडलेत, मला कुठं टाकायचंय जास्त. माझी बायको ना, खरं सांगतो हा, लग्नानंतरचे काही दिवसच तिनं मला फक्त नावानं बोलली असेल हा, त्याच्यानंतर हिला सुद्धा सवय झाली हा मला अहो म्हणायची. हा, आणि खूप छान बोलते हा अहो. काय मस्त वाटतं यार खरंच अहो. बायको कांदा टाका. बघा मित्रांनो, अहो कसे खिचडी करतायत. बघा फक्त, ऐका तुम्ही तिचं. अहो कोण आवडत होते? नाही बाबा, आमच्या कॉलेजमध्ये असं कोणी मला आवडत नव्हतं. आवडत होते पण ते ऑलरेडी एंगेज होते, म्हणून आपण विषयच सोडला. कोण होतं ते? जाऊ की. कांदा जळून जाईल कोण होतं काय तर त्याच्यामध्ये. सर टमाटर, टोमॅटो, बटाटा. आता छोटा ब्लॉग हे बघ. असं रोमॅन्टिक जरा कधी कधी वागत जा बायको सोबत. बघा खिचडी झालेली आहे. खिचडीत पाणी टाकले, खिचडीत मीठ कमी झालं. सर्व टाकलंस का तू? थांबा ओ, सांडायला खरं भूक लागली ना मला, म्हणून तसं भांडे पडत आहे माझ्या हातात. झालेली आहे खिचडी. तोपर्यंत मी थोडं बसणार आहे, रिलॅक्स. टाकलंस का सगळं तू हे मला सांग. खिचडीमध्ये सर्व टाकलंय मी, सर्व. सर्व म्हणजे काय येतं सर्व मध्ये? जिरं, मोहरी, ते तर मीच टाकलं होतं. कढीपत्ता, अगं 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 बटाटा. अगं
अगं अगं थोडं बस. पाणी नको. नको बस बस. गरमागरम गरमागरम काय नाव याचं? मी तेच म्हणतोय तुला काय गरमागरम म्हणणार. आहे ते, मला नाही माहिती. अगं हे आहेत मुरकुल पापड. पापड आहेत ना, पापड. पापड तर मुरकुल आहे पापड. त्याच्यामध्ये, छोटी छोटी मुरकुल आहेत. बाप रे किती वाफ येते अगं. काय बाबा खरं. कुकरची वाफ दाखवत आहे मी तुम्हाला. असं वाफ निघाली बघा. यांनी जाणार आहे आता. मी त्यांना सांगितलं मला ताक आणून पाहिजे, तर आता त्यांनी ताक आणून देणार आहे. ताक आणून देतो फायनली हिला, जा. कारण की आम्हाला कढी खायची आहे. ताक घेऊन या, पुन्हा भेटू. पुन्हा भेटूया. काय आधी इकडलं करायचं मग तिकडं करायचं ना तू. बर मग तू काय केलं आधी? पहिले गॅस पेटवायचंच पडलेला असतं तुम्ही बघा. सांगा जा मला कसं स्वयंपाक करायचं. जिरे मोहरी आधी करायचं. आता तेच बाकीचं नामदा लावणार दुसरं market माझ्या करत मागं, मला बसायचं. माहित आहे. काय वैशू काय करतेस? काय मी डाळिंब खाते. आहे का लक्ष तुझं काही? आहे का लक्ष? खा ना तुम्ही बघ. लक्ष देतच नाही बघा. ही मुलगी आहे ना, लक्ष देत नाही. देत नाहीस ना? नाही नाही देणार का? गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा दुसऱ्या एका दिवशी. हाय वैशू, कशी आहेस? काय करतेस? चहा. पुन्हा आम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटत आहोत, कारण की काल खूपच पाऊस होता आणि आज सुद्धा खूप पाऊस आहे. आणि वैशाली काय करत आहेस तू सांग मला. चहा करत आहे आता. बरं ठीक आहे. खायचंय. आज आम्ही उठलो आहे 7 वाजता. मी 6:30 वाजता उठलो आहे. मॅडम उठल्यात 7 वाजता. आता फायनली चहा होतो आहे. चहा वगैरे करून मग मी फ्रेश होईल, सगळ्या गोष्टी करेल, पूजा वगैरे आवरेन आणि मग मला ड्युटीला तर जावंच लागेल. काय वैशू यार, माझ्या नावाचं जाशील का आज ड्युटीवरती? जाते तुम्ही. तू आणि बाळ दोघंजणं जावा माझ्यावरचं. तुम्ही घरात बसा. नाही तुम्ही बसा घरात. नाही असं काय बोलतेस यार? मग पाऊस चालूही नाही यार. आम्हाला नाही लागणार पाऊस का? तुझ्यासाठी मी एक 4 व्हीलर करतो ना बुक. तुम्ही फोरव्हीलर मध्ये जा ना मग. नको. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही जायला. नाही खरंच खूप पाऊस आहे. पावसामध्ये जायचं म्हणजे खूप टेन्शन येतं यार. आवरायला सुद्धा कंटाळा येतो यार. वैशू काय करणार. फायनली आलो आहे मी. आज थोडासा उशीर झाला घरी यायला, आणि वैशालीचं चालू झालं आहे घरात आल्या आल्या. काय चालू झालंय? आज हे असं होतं आणि आज ते तसं होतं. तो स्टूल असा इतका डगमगत होता आणि इकडला डगमगत नव्हता. मग मी त्या स्टूलवर उभं राहून कपडे वाढू टाकले. पडली तर मी खाली. नाही ना, तू कशाला? तुला मी म्हणलं होतं वरती चढू नकोस म्हणून. मग कसं माझा हात नाही पुरत, कसं टाकायचे कपडे? मग तुला ठेव म्हणलं होतं, गॅलरीच्या ग्रिल वरती टाकायचं. एवढा पाऊस चालू आहे, कपडे तर वाढाव की नाही? मध्येच ठेवायचे बकेटामध्ये. बरं. मी नाही का तुझ्यासाठी? तुम्ही येतात रात्री. असं म्हणणार का तू? मी नव्हतो घरी आणि जेवलो नाही आहे मी. आता मी जेवेल, कारण की बघा आता जर बघितलं किती वाजलेत वैशू, 8 वाजलेत संध्याकाळचे. आम्ही दुसऱ्या दिवशी व्लॉग एंड करतोय. बघा आज वैशालीने जेवायला काय बनवलंयस वैशू? बटाट्याची भाजी पोळी. बर, भात वरण नाही आहे? नाही. ठीक आहे, जे आहे ते खाऊया. आजकाल ना असा ट्रेंड झालाय रील्सवरती एवढ्या गोष्टी दिसतात, त्याच्यामुळे यांना सुद्धा असं वाटतं की मला सुद्धा काहीतरी पाहिजे आणि आपल्या घरात सुद्धा काहीतरी पाहिजे. हो मग असं लागतेच ना. हां, ह्यांना असं नाही, ह्या घरातल्यासाठीच गोष्टी घेते बरं का माझी बायको. हां, पण म्हणजे रील्समधून खूप साऱ्या गोष्टी असे बघायला भेटतात. कोणत्या काही असं दिसलं की लगेच हे आपण आपल्या घरात असलं पाहिजे असं यांना वाटतं. आणि आता सध्यासुद्धा तेच आमच्या पाठीमागे 2-3 दिवस झालं माझे कानात चावणं चालू आहे यांचं. चालू आहे की नाही? कान चावले.
चावले नाही का? कधी चावले? तुमच्या तिकडे तसंच म्हणतात ना मग? काय म्हणतात कान? काय काय म्हणतात तुमच्या कुठं म्हणतात विदर्भात? तसं? कान चावले न बिन काव 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 आणून दिला बाबा मला. आईचं ऐकलं सगळं. त्या पोरीनं मला काव आणून दिला म्हणे. हं. इतकं तर असे शब्द असतात ना, ते असं हसून जातो माणूस. पण आपल्या इकडे असे शब्द नाही आहेत. मराठवाडी मग घ्यायचं झालं. की नाही आपण ते डेकोरेशन? हा घेऊ ना मग. चल आता वैशू, आपण हा व्हिडिओ आता एंड इथेच करतोय. ओके, फायनली आमचं जेवण झालं आहे. कालचा ब्लॉग स्टार्ट केलेला आज आम्ही संध्याकाळी एंड करत आहोत. आज तारीख आहे 22, कालची होती 21. अशा प्रकारे आमचा ब्लॉग आता एंड होत आहे. तर बघत राहा तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर मनापासून धन्यवाद तुम्हाला. त्यासोबतच व्हिडिओ खालती सबस्क्राईब बटन आहे, त्याला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही कमेंट्स माहिती असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा. त्या वैशालीला सांगा, वैशूला सांगा. नाव नाही नीटच घेतलंय मी. वैशूला असं म्हणायचं होतं पण मग पुन्हा म्हणलं वैशालीला बर. असं म्हणलं. मी काही वैशी फेशी नाही म्हणत तुला. म्हणा तुम्ही, म्हणा मला. नाही ना, मी म्हणणार कसं? तुला म्हणू शकतो का मी? तुम्ही म्हणा ना, म्हणा. चला ओके ठीक आहे. चला गुड नाईट गाईज. लकी आपण भेटू उद्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट.